युवक युवती कॉलेज संपल्यानंतर नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती कोल्हापूरमध्येच करू. जे IT पार्क उभं राहत आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करून ती रोजगार निर्मिती जर आपण इथे केली तर तरुण पिढी जी बाहेर जाते ती कोल्हापूरमध्ये स्थायिक होऊन कोल्हापूरच्या विकासाला त्याची चालना मिळू शकते. गेले 13 वर्ष मी व माझे पती श्री रविकिरण बापूसाहेब गवळी समाजकार्य करतोय आणि जवळजवळ 50,000 लोकांचं आधार कार्ड आम्ही मोफत केलेलं आहे. नमस्कार, मी नगरसेवक या KK न्यूजच्या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 13 मध्ये. तर जाणून घेऊया तिथल्या उमेदवाराची ओळख, त्यांचा अजेंडा आणि त्यांना जनतेकडून मिळणारा प्रतिसाद. नमस्कार, मी सौ मधुरिमा रविकिरण गवळी, प्रभाग क्रमांक 13 या प्रवर्गामधून अनुसूचित जाती महिलामधून जनसुराज्य पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. गेले 13 वर्ष मी व माझे पती श्री रविकिरण बापूसाहेब गवळी समाजकार्य करतोय. त्याच्या अंतर्गत आम्ही आधार कार्डचं काम केलेलं आहे. जेव्हा आधार कार्डची नवीन सुरुवात होती तेव्हा आधार कार्ड फक्त एके ठिकाणी सुरू होतं. ते आम्ही आमच्या भागामध्ये 5 मशीन घेऊन सुरू केलं आणि जवळजवळ 50,000 लोकांचं आधार कार्ड आम्ही मोफत केलेलं आहे. आमचे उद्देश म्हणाल तर आम्ही महिलांसाठी बचत गट निर्माण करून त्या अंतर्गत त्यांना कामं उपलब्ध करून देऊ. दुसरी गोष्ट, युवक युवती कॉलेज संपल्यानंतर नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती कोल्हापूरमध्येच करू. जे IT पार्क उभं राहत आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करून ती रोजगार निर्मिती जर आपण इथे केली तर तरुण पिढी जी बाहेर जाते ती कोल्हापूरमध्ये स्थायिक होऊन कोल्हापूरच्या विकासाला त्याची चालना मिळू शकते. दुसरा प्रश्न राहतो स्वच्छतागृह महिलांसाठी. जे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरासाठी येणारे पर्यटक आहेत त्यांची गैरसोय होते. तसं मंदिराच्या जवळ आहेच, पण बाकीचे आहे जे कोल्हापूर शहर फिरतात तेव्हा आपण बघतो की स्वच्छतागृह नाही आहेत आणि जी आहेत त्यांची स्वच्छता राखली जात नाही. तर त्याच्यासाठीही आम्ही नक्कीच कार्य नक्की काहीतरी करू. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभागामध्ये CCTV कॅमेरे बसवू आणि लोकांच्या मूलभूत गरजा आम्ही पूर्ण करू. ताई, प्रतिसाद कसा मिळतोय प्रचाराला? प्रचाराला प्रतिसाद सगळ्यांचा खूप सुंदर आहे. सगळे भरभरून प्रतिसाद देत आहेत, आशीर्वाद देत आहेत आणि तुम्ही निवडून याल, तुम्ही चांगलं काम कराल, कारण की आमचं कार्य आहेच, आधी कार्य करतोय, कार्य करत राहू. त्यामुळे लोकांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय.